मंडळी नमस्कार. देशामध्ये नोटाबंदी झाली होती हे तुम्हाला आठवत असेल. 500 रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा भारत सरकारने एक दिवस बंद केल्या होत्या. संध्याकाळच्या वेळेला नरेंद्र मोदी आले होते आणि त्याने मित्रों आज रात 12 बजे से असं सांगून देशावरती एक मोठा बॉम्ब गोळा टाकला होता. मी या प्रसंगाची आठवण यासाठी करून देतोय की इथूनच अनेक विषयांना सुरुवात झाली होती. नोटाबंदीचा फायदा काय, नोटाबंदीचे लाभ काय याविषयी प्रश्न विचारले जात होते. त्यासोबतच नोटाबंदीमुळं काळा पैसा बाहेर आला का असा प्रश्न देखील अनेक लोक विचारत होते. आता या नोटाबंदीच्या खेळापासूनच एक खेळ सुरू झालाय जो काल येऊन थांबला. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मेव्हण्याजवळ म्हणजे श्रीधर पाटणकर यांच्याजवळ. इथूनच खरी खेळाचा प्रारंभ आहे. काय बघा, नोटाबंदीच्या काळामध्ये एक पुष्पक बुलियन नावाची कंपनी होती, ज्या पुष्पक बुलियननी मोठ्या प्रमाणावर सोनं विकत घेतल्याची माहिती मिळालेली होती. मोठ्या प्रमाणावर सोनं म्हणजे किती? म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातला माणूस 1 तोळे 2 तोळे सोनं घेतलं की मोठी खरेदी झाली म्हणतो. थोडा गर्भश्रीमंत असेल तर 10 तोळे 25 तोळे खरेदी झाली की मोठी खरेदी झाली असं म्हणतो. एखाद्या मोठ्या घरात 50 तोळ्याची खरेदी एकाच वेळी होते तेव्हा त्याला आपण मोठी खरेदी म्हणतो. इथे किलोमध्ये सोन्याची खरेदी होते, किलोमध्ये, आणि तेही 1-2 किलो 5 किलो नाही, शेकडो किलोमध्ये सोन्याची खरेदी होते. पुष्पक बुलियन कंपनीच्या कडून 285 किलो सोनं नोटाबंदीच्या काळात खरेदी केलं होतं अशी माहिती समोर आली आणि त्याची तपासणी सुरू झाली. आता ही पुष्पक बुलियन ही कंपनी कोणाची आहे? तर पुष्पक बुलियन कंपनी ही नंदकुमार चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीची आहे. आता 2017 मध्ये या 285 किलो सोन्याच्या खरेदीपैकीचे साधारणतः 84 कोटी रुपये पिहू गोल्ड आणि साटम ज्वेलर्स, पिहू गोल्ड आणि साटम ज्वेलर्स यांच्या खात्यामध्ये साधारणतः 84 कोटी रुपये जमा केल्याची ही नोंद आहे. म्हणजे 285 किलो सोनं 84 कोटी रुपयात येत नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यातली काही रक्कम त्या खात्यामध्ये वर्ग झाली आहे. आता ज्या खात्यातून ही रक्कम वर्ग झाली आहे ना, ते पुष्पक बुलियनचं खातं आहे. आता हे पुष्पक बुलियनचं खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेनं या अगोदरच या खात्याला नॉन प्रॉफिट अकाउंट म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे हे काहीच फायद्याचं अकाउंट नाही आहे बँकेच्या कुणाच्याही, असं घोषित केलेलं होतं. आणि त्यानंतर या खात्यामधून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाला होता. आता इथे ईडीचा तपास सुरू होतो. ईडी आता या पैशाच्या, या व्यवहाराच्या, या सोने खरेदीच्या मागे लागते. चतुर्वेदीच्या या कंपनीतून खरेदी झाल्यानंतर पुढे आणखी 2 माणसांची नावं याच्यामध्ये ॲड होतात. एक महेश पटेल आणि दुसरं चंद्रकांत पटेल. यांचा पुष्पक समूह आहे पटेल बंधूंचा. यातला पुष्पक रिअल्टी आहे. या पुष्पक रिअल्टीमधून काही रक्कम महेश पटेल यांनी नंदकुमार चतुर्वेदीच्या माध्यमातून काढून घेतली. म्हणजे पुष्पक रिअल्टीचे शेअर्स विकले, काही केले. ती साधारणतः पुष्पकचे 20 कोटी रुपये त्या पुष्पकमधून काढून घेण्यात आले आणि या नंदकुमार चतुर्वेदीच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांच्या मध्ये टाकण्यात आले. नंदकुमार चतुर्वेदी हा एकच कंपनी चालवतो असं नव्हे, डझनावर कंपन्या आहेत या नंदकुमार चतुर्वेदीच्या, ज्या मोठमोठ्या लोकांच्याकडूनही या कंपन्या घेत असतो आणि त्यातून 20 कोटी रुपये ट्रान्सफर झाले. आता हाच नंदकुमार चतुर्वेदी ज्याच्यावरती ईडीने याआधीच हात टाकलाय, 17 मध्येच हात टाकलाय, त्या नंदकुमार चतुर्वेदीच्या व्यवहाराला नीट समजून घेणं आवश्यक आहे. ज्याच्यावरती शेकडो किलो सोनं विकत घेतल्याची चौकशी चालू आहे, ज्यानं पुष्पक रिअल्टीमधून कोट्यावधी रुपये आपल्या अधीनस्थ कंपन्यांच्या मध्ये ट्रान्सफर केल्याची चौकशी चालू आहे, त्याच नंदकुमार चतुर्वेदीच्या हमसफर डीलर या कंपनीकडून साधारणतः 30 कोटी रुपये रक्कम ट्रान्सफर झाली आहे आणि ती ट्रान्सफर झालेली कंपनी आहे साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड.
आता ही साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आणि त्यातूनच इमारती उभ्या केल्या गेलेल्या आहेत, ज्या इमारतीतले 11 फ्लॅट परवा ईडीनी जप्त केले, ज्याची किंमत 6,45,00,000 रुपये आहे. आणि हा सगळा प्रकार मनी लॉन्ड्रिंगचा आहे. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, तर आपल्याकडचा काळा पैसा शेल कंपन्या नावाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून, उपकरणामध्ये टाकून त्या पैशाला जास्तीत जास्त वैध करण्याचा हा सगळा प्रकार. मग हे 30 कोटी रुपये या कंपनीकडे वर्ग करण्यात आले. साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड याच्याकडे हे पैसे वर्ग करण्यात आले आणि त्यातून ती इमारत उभी करण्यात आली, ज्याला निलांबरी असं नाव आहे. याच नावाची आणखी एक सरकारी इमारत अगदी मुंबईच्या कुलाबा परिसरामध्ये आहे, जी सरकारी, तिथे अधिकारी मंत्री वगैरे राहत असतात, अशी ती मोठी इमारत आहे. याच नावाची आहे, तिच्याशी संबंध नाही काय, उगीच म्हणजे संबंध जोडू नका. मी तुम्हाला योगायोगाने निलांबरी हे नाव तिथे आहे, इकडे पण आहे तिकडे पण आहे. ती ठाण्यातली आहे, ही कुलाब्यातली आहे. सरकारी लोकांची कुलाब्यातली आहे आणि ज्यातले फ्लॅट जप्त केले ती ठाण्यातली आहे. तर या निलांबरीमधले 11 फ्लॅट जप्त केले, ज्याची किंमत 6,45,00,000 रुपये. आता उरलेले पैसे कुठे गेलेत, 21, 22, 23 करोड रुपये, त्याचा देखील तपास आता होणार आहे. पण ह्या नंदकुमार चतुर्वेदी मुळातच फ्रॉड माणूस, ज्याच्याकडं अनेक कंपन्यांचे व्यवहार आहेत, अनेक कंपन्यांचे व्यवहार त्याच्या हातून होत असतात. बरं, आता उद्धव ठाकरेंशी संबंध किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संबंध जोडण्याचं काय कारण? म्हणजे लोक आता भावनेच्या भरात पोस्ट करतायत, सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ, म्हणजे बायकोचा भाऊ आणि अशी एक म्हण आपल्याकडे आहे. मी सांगत नाही पुढचा काय असतं, ते सगळे तुम्ही हुशार आहात, तुम्हाला कळतं ते. तर सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ, किंवा ते मराठी चित्रपटातला एक डायलॉग आहे, मेवणे मेवणे आणि मेवण्याचे पावणे असं म्हणण्याची ती खलनायकी डायलॉग आहे तो. त्या सगळ्या डायलॉगचा देखील आता सोशल मीडियावर बडीमार चालू आहे. या नंदकुमार चतुर्वेदीचा आणि पटेल परिवाराचा थेट उद्धव ठाकरेंच्या, म्हणजे पाटणकरांच्या नाही, उद्धव ठाकरेंच्या परिवाराशी काही संबंध आहे का, असाही प्रश्न काही जण विचारतायत. किरीट सोमय्या देखील काही प्रश्न विचारतायत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे. आदित्य ठाकरे आणि सौभाग्यवती रश्मिताई ठाकरे यांच्या मालकीची कोमास प्रॉपर्टीज नावाची ही कंपनी होती. 2014ला ही कंपनी स्थापन झाली होती आणि 2014च्या नंतर ही कंपनी स्थापन करत असताना 50% रक्कम ही रश्मी ठाकरे यांची होती या कंपनीतली, तर 50%चे भागीदार आदित्य ठाकरे हे होते. पुढे या कंपनीला विकण्यात आलं, ट्रान्सफर करण्यात आलं, कुणाला तरी देण्यात आली. अशा कंपन्या स्थापन होतात, इकडे तिकडे जातात, दिल्या जातात, हे खरं आहे. पण हे कोणाला दिली, तर ही कंपनी दिल्या गेली नंदकुमार चतुर्वेदीला. हाच नंदकुमार चतुर्वेदी जो 30 कोटी रुपये श्रीधर पाटणकर यांना देतो. हाच नंदकुमार चतुर्वेदी जो नोटाबंदीच्या काळात त्या पुष्पक बुलियन्सकडून 285 किलो सोनं विकत घेतो. हाच नंदकुमार चतुर्वेदी जे पुष्पक रियालिटीचे 20 करोड रुपये आपल्या अधीनस्थ कंपन्यांच्या मध्ये ट्रान्सफर करतो. असे या नंदकुमार चतुर्वेदीचे संबंध श्रीधर पाटणकरांशी आहेत, त्यासोबत आदित्य ठाकरेंशी आहेत, त्यासोबत रश्मी ठाकरेंशी आहेत. प्रश्न यासाठी विचारला जातो की ज्या ज्या वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये येतो, त्या प्रत्येक ठिकाणी रश्मी ठाकरे किंवा ठाकरे परिवाराचा उल्लेख का येतो? अन्वय नाईकच्या ज्या प्रकरणावरून, आत्महत्येच्या प्रकरणावरून अर्णव गोस्वामीला अटक करण्यात आली, त्या अन्वय नाईक सोबत त्याच्या आधीचे व्यवहार रश्मी ठाकरे आणि वायकर परिवाराशी होतात. तिथे बंगले दाखवले जातात. तिथे पुन्हा मनी लॉन्ड्रिंगचा विषय मला सांगावासा वाटतोय. काय असतं की आपल्याकडे असलेल्या प्रॉपर्टीची किंमत लाखात असेल तर ती कोटीत दाखवून विक्री करणे आणि त्यातून पैसे कमविणे असा देखील एक मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असतो. म्हणजे जर कोणाला पैसे अधिकृतरित्या द्यायचे असतील, लाच किंवा लाभाचे पैसे अधिकृतरित्या द्यायचे असतील,
तर त्या जमिनीचं मूल्य वाढवून ती रक्कम दिली जाते. असा काहीसा प्रकार तर होत नाही ना, हा देखील प्रश्न यामध्ये पडून जातो. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत. ती मिळाल्याशिवाय महाराष्ट्रातल्या लोकांना यात सगळं काही अलबेल चाललंय असं वाटणार नाही. कारण नंदकुमार चतुर्वेदी ज्याच्यावरती ईडीने हात टाकलाय त्याच्याशी या सगळ्यांचे संबंध स्पष्टपणे या विषयात दिसत आहेत. म्हणूनच या प्रकरणातली वस्तुस्थिती समोर येणं आवश्यक आहे. विरोधक, ईडी, यंत्रणा जे काही प्रश्न विचारतायत, कर नाही त्याला डर कसली असावी. प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरेंनी देऊन टाकावीत. चतुर्वेदीशी संबंध काय आहे हे स्पष्ट करावं. त्याच्या नावावर कंपनी का केली हे स्पष्ट करावं. आलेले 30 कोटी रुपये कसे आले होते हे स्पष्ट करावं. चतुर्वेदीनं घेतलेल्या सोन्याच्या विषयात त्यांची भूमिका होती की नव्हती हे स्पष्ट करावं आणि मोकळं व्हावं. नमस्कार.